मी बाळासाहेब उर्फ महबूब कमरुद्दीन शेख, गाव कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मी 1995 पासून मोठ्या मालकाच्या सानिध्यात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। मी 1995 ला कासेगाव ग्रामपंचायतचा सदस्य होतो आणि त्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं मी मालकाला भेटायला आणि त्या निमित्ताने मालकाने आमची बरीचशी चांगली कामं केली। आणि त्यानंतर आम्ही गाव चालवत असताना काही अडचणी आल्या तर मोठ्या मालकाने फार मोलाचं सहकार्य आम्हाला केलं आणि त्यानंतर प्रशांत मालकाने बी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं। त्या दोघांच्या सानिध्यात काम करत असताना मी एक भाग्यवान आहे, एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असून ज्यावेळेस पांडुरंग कारखान्यावर संचालक म्हणून मला घ्यायचं ठरलं त्यावेळी मोठ्या मालक मी चेअरमन असताना आणि मोठ्या मालकाच्या नंतर प्रशांत मालक चेअरमन झाल्यावर या दोघांच्याही कारकिर्दीमध्ये मला 7 वर्ष संचालकपदी काम करायची संधी मिळाली। आणि मी एक दुसरे भाग्यवान मोठ्या मालकात सांगतो की मोठे मालक असताना आमच्या गटामध्ये वाद निर्माण झाला की कुणाला संधी द्यायची। वसंतनाना देशमुख, अरुण गोलप आणि मोठे मालक हे तिघं होते आणि प्रशांत मालकाची इच्छा होती मी व्हावं। मग त्यावेळेला असा वाद झाल्यावर आमच्या गाव लेवलला आम्ही विरोध करत होतो देशमुखांना। मोठे मालक म्हणले माझं कॅन्सल कर प्रशांत आणि बाळूला घे आणि वसंतनानाला बी राहू दे आणि अरुणला बी राहू दे। आम्ही त्यावेळी आमची तिसरी आघाडी म्हणून त्यावेळी सांगितले मालक तुमचं कॅन्सल करून आम्हाला नको, आम्हाला हाय असं घ्या। त्यावेळेला मग नाईलाज असतो अरुण गोलपला थांबावं लागलं आणि मला तिथे संधी दिली आणि तो एक अविस्मरणीय क्षण आहे। आणि प्रशांत मालकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा एक एवढा विश्वास आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी शेवटपर्यंत पणाला लावलं की बाळूला तिथे संधी दिली पाहिजे आणि त्यामुळं मला पांडुरंग कारखान्यावर एक 7 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावात एक तिसरी आघाडीच्या माध्यमातून काम केलं आणि दोघा तिघाला संधी चांगली मिळाली। 3 सरपंच झाले, एक आता सध्या माझा जोडीदार मार्केट कमिटीवर आहे संचालक, एक जोडीदार जिल्हा परिषद सदस्य झाला। त्यामुळे प्रशांत मालकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख शुभेच्छा देतो। आणि या तालुक्यामध्ये त्यांना आमदार होण्यासाठी एक गटातलं एक मोठं गाव आहे काशेगाव, तर त्यांना आमदारकी जनतेतून मिळावी त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू, आमच्या जीवाचं रान करू, पण त्यांना एकदा जनतेतून आमदार करावं आणि ही पांडुरंगाची प्रार्थना करू।